10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। 10वी 12वी परीक्षेमध्ये कॉपी करणं आता थेट फौजदारी गुन्हा म्हणून गृहीत धरलं जाणार आहे। राबवतो आपण, त्यात आपल्याला गैरप्रकार आढळून येतात। यावर्षी विशेष काय काळजी या सगळ्यामध्ये? महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल, 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल। प्रामुख्याने दरवर्षी आपण कॉपीमुक्त अभियान राबवतो, त्याला कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळतो। सर्व जिल्हाधिकारी महोदय असतील, सर्व मुख्य कार्यकारी, सर्व SP CP महोदय असतील, यांना सुद्धा सूचना दिल्यात आणि त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राज्य मंडळाने सुद्धा 20 ते 26 जानेवारी अखेर एक कॉपीमुक्त अभियानात जनजागृती सप्ताह राबवला, जेणेकरून पालकांच्यात, विद्यार्थ्यांच्यात, शिक्षकांच्यात एक चांगला सकारात्मक वातावरण निर्माण होईल। ड्रोनचा वापर होणार आहे, 144 कलम, हे काही नव्याने ऍड झालेलं? हो, माननीय मुख्य सचिव महोदय यांनी ज्या काही सूचना दिल्या त्यामध्ये ज्या काही ठिकाणी जे संवेदनशील केंद्र आहे, ज्या ठिकाणी बाहेरचा मॉब काही ठिकाणी असतो, तर त्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्यानं पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्यानं त्या वर्तणूक जी असते लोकांची, ग्रामस्थांची किंवा बाहेर कोण असेल तर त्याच्यावर वॉच ठेवण्यात येणार आहे। यावर्षीचं कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।